सुंदर वाटतं ना हे बघा तुम्ही, पूर्ण पोखरलेला हा डोंगर किती उंच आहे बघा, खतरनाक. आणि 3 किलोमीटरच्या वरती आलेलो आम्ही आणि अजून येणार रस्ता संपलेला नाही बरं का, अजून जातच आहे. हे सातपुड्यातले ना खूप आडनीट ठिकाणे आहे, म्हणजे न बघितलेले खूप कमी लोकांनी बघितलेले असतील हे. म्हणजे लद्दाखच्या रस्ते कसे कच्चे असतात, पण तिथे सिमेंटचा रस्ता आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, एक नंबर डायरेक्ट सिमेंटचा रोड आहे असं, आणि त्याच्यावर हे दगड बघा ना तुम्ही किती खतरनाक पडलेले. तर स्वागत आहे मित्रांनो चॅनलमध्ये. आज आपण स्पेशल एक रूट कवर करत आहे MP मधला. तर मी आहे आता MP मध्ये आणि आज आपण जात आहे खेतियावरून आहे ना बोकरटा. मागे पण रस्ता तुम्हाला दाखवला होता मी, तर तेव्हा फजिती झाली होती. तर आज आपण खेतिया आणि बोकरटा आणि मग बडवानी, तर हा घाट रस्ता जो आहे तो कवर करणार आहे. तर चला मग व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला दाखवतो मी पुढे. आता आपण निघू इथून. जवळपास आहे ना मी खेतियावरून आहे ना 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे. आणि मेन म्हणजे डायरेक्ट घाट आरंभ होतो तिथूनच व्हिडिओ डायरेक्ट चालू केलेला आहे. कारण मागे तुम्हाला दाखवलेलं आहे मी रूट खेतियापासून बोकरटा वगैरे कसं जायचं काय ते. तर वातावरण क्लिअर आहे, आम्ही रेनकोट वगैरे घालूनच आलो कारण पाऊस वगैरे पडून गेलेला आहे पहिलं. पण आता वातावरण क्लिअर आहे. आणि बोकरटा आहे ना, खेतिया ते बोकरटा जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथून बडवानी जवळपास 35 ते 40 किलोमीटर असेल मला वाटतं. असं खेतियावरून जवळपास 75 किलोमीटरचं असं बडवानीचं अंतर आहे. सुंदर हा घाट बघायला, आणि पूर्ण आहे ना सिमेंटचाच रोड आहे हा. आता मी गेलो होतो बोकरटापर्यंत. बोकरटापासून पुढे रोड कसा आहे ते नाही माहिती, आपण बघू पुढे रोड वगैरे कसा आहे ते बोकरटाच्या पुढे. आणि खूप सुंदर वाटतं ह्या घाटात प्रवास करत असताना आहे ना. पाऊस असता तर अजून थोडं सुंदर झालं असतं, कारण धुक्काची चादर असती तर मजा आली असती व्ह्यू बघायला. तर चढाव लागलेला आहे आता पहिल्याच घाटामध्ये. आणि इथे आहे ना खूप सारे असे तीव्र वळण आहे, आणि उतार येताना तीव्र आहे, जाताना तीव्र चढाव आहे. तर गाडी आहे ना ह्या घाटामध्ये सावकाश चालवली पाहिजे, जसं की मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं. आणि इथे नाली वगैरे केलेली असल्यामुळे ना जास्त रस्ता जो आहे तो रस्त्यावर म्हणजे दगड येण्याची खूप कमी शक्यता आहे. इकडे बघा, इथे दरड कोसळलेली आहे, पण एवढे नाही. हा तीव्र वळण आहे. आणि इथे ना ॲक्सिडेंटल पॉईंट आहे वाटतं, मला तरी वाटतं. खूप काचा वगैरे पडलेल्या आहे, कारण खूप येताना उतार आहे, त्यामुळे इथे गाडी कंट्रोल होत नसेल आणि इथे गाडी ठोकली जात असेल असं मला तरी वाटतं. थोडं पुढे आलो आणि थोडं आता घाटामध्ये थांबलो आम्ही. तर आज आपल्यासोबत आहे साहिल मार्गे, मला माहीतच असं ओळखतात तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा अमोल ब्लॉगच्या. आणि परफेक्ट नेचर 313 चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि विनोद वळवी. तर आज आमचा प्रवास आहे ना एकदम एन्जॉयमेंट वाला राहणार आहे. बघू आता पुढे. वातावरण एकदम क्लिअर आहे आज, बघू शकता तुम्ही, पूर्ण क्लिअर वातावरण आहे, पाऊस वगैरे नाही आहे. आणि बघू आता थोडं सेटअप तयार करताय शूटसाठी. तर आपण आहे ना आता बोकरटाच्या जंगलामध्ये आहे आणि थांबलो होतो. तिथून थोडंसं व्ह्यू घेतला आपण, बघितला आणि पुढे निघालेलो आहे. आता काय घाट रस्ता बघायला मिळतो. आणि आपण आहे ना तेव्हा अंधारात आलो होतो आणि भर उन्हाळा होता, त्यामुळे उजाड जंगल होतं. पण आता जर बघाल ना तुम्ही तर पूर्ण हिरवंगार असं जंगल बघायला मिळतं आपल्याला. खूप सुंदर असं जंगल आहे इथलं. आणि इथे बघा हे दरड कोसळलेली बरं का, लँडस्लाईड झालेली. आपण आहे सध्या खेतिया ते बोकरटाच्या मध्ये. हे बघा पूर्ण असं इथे ना काळजी घेतली पाहिजे इथेही. जसं की तुम्हाला मी चांदसेलीच्या घाटामध्ये दाखवलं होतं दरड कोसळतात, पण इथे जरा रस्ता मोकळा आहे आणि रस्ता चांगला आहे. तर बघू शकतात आता हा जो रस्ता बनवला आहे, दोन्ही साईडनी डोंगर होते बरं का, त्याला कोरून बनवलेला असं मला वाटतं. आणि इथे थोडं पुढे आलो आणि चिखल वगैरे झालेलं आहे इथे. ह्या चिखलामध्ये आहे ना थोडी गाडी सांभाळूनच काढली पाहिजे, गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहे. बापरे, खतरनाक रस्ता आहे, खतरनाक काम आहे.
चिखल झालेलं आहे मध्येच आणि त्यामुळे ना हळू गाडी चालवायची. जवळपास 8 किलोमीटर बोकरटा गाव बाकी आहे आणि 22 ते 23 किलोमीटर आपण खेतियावरून येऊन गेलेलो आहे. आणि तुम्ही हे जे आपल्या आजूबाजूला जे जंगल बघत आहात ना, हे पूर्ण सातपुड्यातच येतं बरं का. आणि हे सातपुड्यातच जंगल आहे. आपला सातपुडा जो आहे ना खूप भव्य आहे आणि खूप भव्य रूपामध्ये हा पसरलेला आहे. जवळपास आपल्याला सातपुडा आहे ना महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये असा हा खूप भव्य रूपामध्ये असा तिन्ही राज्यांमध्ये असा पसरलेला आहे. आणि मध्य प्रदेशचं जे वन्यक्षेत्र जे बघायला मिळतं ना आपल्याला, हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. मी एका जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये वाचलेलं होतं का जे मध्य प्रदेशचे वनक्षेत्र जे आहे ते भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं वन्यक्षेत्र. तर कमेंट करा तुम्ही जर कोणाला माहिती असेल ही गोष्ट खरी आहे का. असं एवढं मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण मी एका GKच्या बुकमध्ये वाचलं होतं. आणि हा रस्ता बघा तुम्ही. आपण तेव्हा रात्री आलो होतो त्यामुळे तेव्हा एवढा क्लिअर दिसला नाही, पण आता खूप सुंदर वाटत आहे. तुम्हाला मागे मी दाखवलं होतं का अंधार होता तेव्हा हे जे डोंगर होते ते कसे त्यांनी कवर केलेले आहे बघा तुम्ही. म्हणजे नेट लावलेली आहे, लोखंडी जाळ्या आहे वाटतं आणि त्याला ड्रिल करून आहे ना जबरदस्त असं बनवलेलं आहे. इतकं सुंदर वाटतं ना बघायला. तर काय सांगू तुम्हाला, मी तुम्हाला थांबून दाखवतो बरं का थोडं झूम करून. तर बघू शकतात किती सुंदर असं इथे केलेलं आहे त्यांनी, म्हणजे जेणेकरून आहे ना इथे आपल्याला दरड वगैरे कोसळणार नाही त्यामुळे. तर इतकं सुंदर वाटतं ना हा. म्हणजे तुम्ही बघा ना हा डोंगर पूर्ण पोखरलेला आहे बरं का, खतरनाक पोखरलेला आहे डोंगर. आणि इतकं सुंदर वाटतं ना हे बघा तुम्ही, पूर्ण पोखरलेला हा डोंगर. किती उंच आहे बघा, खतरनाक आणि एक नंबर. पुढे साहिल ते थांबलेले आहे. आता तिथून बघू आपण, तुम्हाला दाखवतो किती सुंदर वाटतं, खतरनाक. आता आहे ना मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि तुम्हाला आहे ना एक इथे आहे ना देवगड आणि मांजणी म्हणून रस्ता आहे, तिथे जातो तो रस्ता तुम्हाला दाखवतो मी. इथून माझ्या मागे हे डोंगर दिसत आहे, म्हणजे भुयार सारखा रस्ता कोरलेला आहे. तिथून हा इथे हा रस्ता जातो आहे. माहिती नाही इथून कुठे काय कसा जातो तो, बघू आपण. आपण आहे ना आता थोडं वर जाऊन बघूया. जबरदस्त चढाव आहे बरं का, मांजणी आणि देवगड. आणि पूर्ण आहे ना इथे दरड कोसळलेले, सुंदर वातावरण बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता खतरनाक दरड कोसळलेले इथे. आणि वरती मला एक धबधबा दिसलेला आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण जबरदस्त घाट रस्ता आहे हा. आणि सिमेंटचाच केलेला आहे का रे इथे, एक पूर्ण सिमेंटचा रोड आहे. पहिल्यांदा बघते मी असा घाट रस्ता. म्हणजे आपल्याकडे सातपुड्यामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ना असे रस्ते बघायला नाही भेटत बरं का. एवढ्या डोंगरांमध्ये तिकडे कच्चे रस्ते आहे, म्हणजे एवढ्या वरती देखील म्हणजे ह्यांनी कसा बनवला असेल काय माहिती, जबरदस्त. इथे धबधबा असेल, हा धबधबा तयार होत असेल. हा जबरदस्त व्ह्यू आहे, एक नंबर वाटतं. व्ह्यू बघा तुम्ही. प्लॅन मध्ये तो नव्हता हा रस्ता आपल्याला, खेती आता बडवानीमध्ये, पण आपल्याला प्लॅन मध्ये त्याला टाकण्यात आलेला आहे आता. जबरदस्त वाटतं इथून. असं वाटत आहे का कुठेतरी उंच शिखरावर येऊन गेलेले. अजून तरी 3-4 किलोमीटर आलो आम्ही, 2 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर आलो, 2 किलोमीटर आलो तरीही अजून सिमेंटचाच रोड आहे. आणि पहिल्यांदा बघत आहे, नवीन लोकेशन आहे. कोणी इथून व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा यार, नेमकं काय आहे इकडे, गाव आहे का काय आहे. म्हणजे मांजणी आणि देवगड म्हणून लिहिलेलंच आहे, नेमकं काय आहे पण काय माहिती.
इथे बी धबधबा आहे. आणि हे सातपुड्यातले ना खूप आडनीट ठिकाणे आहे, म्हणजे न बघितलेले खूप कमी लोकांनी बघितलेले असतील हे. आम्हीच पहिल्यांदा येतोय. 3 किलोमीटरच्या वरती आलेलो आम्ही आणि अजून येणार रस्ता संपलेला नाही बरं का, अजून जातच आहे. काय माहिती पुढे काय आहे, गाव आहे का काय. अरे बापरे, पुढे तर आता डायरेक्ट सिमेंटचा रोड संपला आणि डांबरी लागलेला आहे. काय व्ह्यू इथला, काय व्ह्यू, एक नंबर एक नंबर. असं वाटत का ड्रोनवर बसून फिरत आहे. कधी खरंच काय डायरेक्ट पलीकडे म्हणजे नाही, तुम्ही तो डोंगर बघितला ना त्याच्या पण वरती येऊन गेलेलो आहे आम्ही डायरेक्ट. ते जाळीचा डोंगर लावलेला होता त्याच्यावरती येऊन गेलेलो आहे आम्ही डायरेक्ट. आणि इथून जो रस्ता दिसतो ना तो खतरनाक व्ह्यू दिसतो एकदम. अरे ते बघा मांजणी आणि देवगड. देवगड जो आहे ना हा इथे खाली जातो बरं का, आणि इकडे मांजणी. तर आपण आहे ना मांजणीच्या रोडला जाऊ बरं का, आणि तुम्हाला दाखवतो तिथून काय व्ह्यू आहे. जबरदस्त घाट रस्ता आहे यार. काय माहिती इथे रेंज बिंज आहे का नाही माहिती, मोबाईलमध्ये पाहिलं नाही मी. हां पण कोणीतरी व्हिडिओ पाहायला पाहिजे इकडून असं मला वाटतं, जेणेकरून मला माहिती भेटेल. इथून पुन्हा यायचा प्रयत्न करू आम्ही इथे नक्की. बाप खतरनाक काय सीन आहे. म्हणजे लद्दाखच्या रस्ते कसे कच्चे असतात पण तिथे सिमेंटचा रस्ता आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, एक नंबर. डायरेक्ट सिमेंटचा रोड आहे असं, आणि त्याच्यावर दगड बघा ना तुम्ही किती खतरनाक पडलेले. म्हणजे सिमेंटचा रोड आणि दगड यार काय पचत नाही मला. आता गोल पुन्हा आपल्या काय ढाबरी रोड. बाप काय खतरनाक सीन आहे. एक नंबर. तर इथे पोहोचून गेलेलो आहे आणि इथून किती जबरदस्त व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवतो मी. हा व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे. त्या साईडला ना देवगड आहे. हां, आणि फाट्याच्या हिशोबाने ना जो फाटा बोर्ड लावला होता त्या हिशोबाने इथे मागणी आहे. तर इथून असा काय व्ह्यू बघायला मिळतो. हा सातपुडा, भव्य पसरलेला सातपुडा बघा तुम्ही किती सुंदर असा वाटतो. आपण आहे ना, तुम्ही जर ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर नक्कीच मी मांजणी आणि देवगडचा व्हिडिओ आहे ना हा पूर्ण कवर करेल बरं का. आपण नक्कीच पुन्हा येऊ आणि हा रस्ता पूर्ण कवर करू. आता सध्या ना आपण इथून रिटर्न जाऊ. जवळपास 5 किलोमीटरपर्यंत आलेलो आहे इथून, आणि पुन्हा आपण बडवानीचा रूट कवर करायचा आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ. मी इथे इथे ना बैल वगैरे चालत होता एक व्यक्ती. तर त्याला विचारलं मी, तर तो म्हणे का जो तुम्हाला मी मांजणीचा आणि देवगडचा जो रस्ता दाखवला ना, तर देवगडचा जो रस्ता आहे ना तो पूर्ण फिरून आहे ना पुन्हा बोकरटाला जातो, आणि मांजणीचा जो आहे ना पुढे घाट रस्ता आहे म्हणे, आणि तो जो रस्ता आहे तो पुढे जाऊन कच्चा आहे म्हणे. तर आपण इथूनच म्हणून रिटर्न जातो आहे आता. आणि नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला ना तर मी हा पूर्ण दोन्ही रूट कवर करणार आहे पुन्हा येऊन. तर पार्ट 1 आपण इथेच संपूया. केतिया ते आपला देवगड मांजणीचा रूट, आणि हा जो समोर रूट दिसत आहे हा तुम्हाला बोकरटा बडवानीचा रूट आहे. हा पार्ट 2 मध्ये बघूया. तोपर्यंत आपण हा ब्लॉग इथेच संपूया. आणि पार्ट 1 कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा.